गेल्या काही दिवसांपासून बंद झालेली राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा ही पुन्हा एकदा नव्यानं सुरू झाली आहे। मात्र आता त्याला ऑपरेशन तुतारीच्या चर्चेची जोडही मिळाली आहे। त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये एकी होणार की फोडाफोडी अशी शंका घेतली जात असताना रायगडमधल्या तटकरेंच्या कार्यक्रमाचा एक बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरतोय। राज्याच्या राजकारणामध्ये सध्या नेमकं काय काय घडतंय बघूया। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा हवा। दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल। सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली दोन्ही राष्ट्रवादी एक होणार। सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही पक्ष एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये सर्वजण एकजुटीने काम करतील। ऑपरेशन टायगर पाठोपाठ ऑपरेशन तुतारीची जोरदार चर्चा। मग ते नक्की ऑपरेशन टायगर होईल का ऑपरेशन तुतारी होईल का काय होईल? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अजित पवारांची अखेरची इच्छा होती, असा दावा शरद पवारांच्या पक्षाचे नेते करत होते। मात्र जसजसे दिवस पुढे गेले तसतशी ही चर्चा देखील हळूहळू हवेत विरत गेली। मात्र अजितदादांच्या निधनाला 2 महिने पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा विलीनीकरणाच्या चर्चेनं डोकं वर काढलं। यावेळी निमित्त झालंय राष्ट्रवादीचे मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या विधानाचं। विलीनीकरणाची वेळ अजूनही गेलेली नाही, दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन आपली ताकद वाढवावी असं आवाहन शेळकेंनी केलं। सुनेत्रा वहिनी आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष झाल्यात, राज्याच्या उपमुख्यमंत्री देखील झालेले आहेत आणि सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठा होत असेल, सुनेत्रा वहिनींचं नेतृत्व मान्य असेल तर दोन्ही पक्ष विलीनीकरण करून एकत्रितपणाने पुढे जात असेल तर आम्हाला देखील त्याचा अभिमान असेल। मात्र या आवाहनाला लगेचच सकारात्मक प्रतिसाद देण्याच्या मनस्थितीत दोन्ही पक्ष नसल्याचं दिसतंय। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी शेळकेंच्या विधानावर काहीशी सावध भूमिका घेतली आहे। आमदार सुनील शेळके एक प्रभावी पुणे जिल्ह्यातील एक नेते आहेत। त्यांनी जी काय भावना व्यक्त केली ती व्यक्तिगत होती की त्यांच्याकडे काही या संदर्भातली माहिती होती, मला कल्पना नाही। एक नक्की आहे की वहिनींच्या नेतृत्वाखाली पक्षाचं काम पुढच्या कालावधीमध्ये सुरू व्हावं। दादांच्या दुर्दैवी निधनाच्या नंतर हा निर्णय त्यांच्या सर्वांच्या सहमतीनेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या कालावधीमध्ये घेतला। ज्या पद्धतीने बहिणी ह्या सगळ्या उपमुख्यमंत्री असतील, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कारभार करतायत, अतिशय संयमाने सोशिकतेने मनावरती प्रचंड प्रमाणावरती आघात झालेला असताना सुद्धा ही बाब आमच्या सर्वांच्यासाठी निश्चितपणाने अभिमानास्पद आहे। तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनीही याबाबत आपल्या पक्षात चर्चा नसल्याचं जाहीर केलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या बाबतीत आमच्या पक्षामध्ये सध्या कोणतीही चर्चा नाही। जेव्हा काही चर्चा होईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू, पण सध्या तरी कोणती चर्चा आमच्या पक्षामध्ये नाही। त्यांनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे, पण आमच्या पक्षामध्ये याच्या बाबतीत कुठेही काही चर्चा नाही। ज्येष्ठ नेते सावधपणे बोलत असले तरी राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांना सुनेत्रा पवारांचं नेतृत्व मान्य असेल तर विलीनीकरण व्हावं असंच वाटतंय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वच नेत्यांनी म्हणजे माझ्यासारख्या आमदारांनी, पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांनी सर्वांची अशी इच्छा व्यक्त केलेली आहे की सुनेत्रा वहिनीच्या नेतृत्वाखाली जर दोन्ही पक्ष एकत्र झाले तर महाराष्ट्रामध्ये सर्वजण एकजुटीने काम करतील। राज्याच्या राजकारणात काहीतरी मोठं घडणार असल्याचं भाकीत करत शिवसेनेच्या नवनिर्वाचित राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनीही या चर्चेला हवा दिली। कुछ तो बड़ा होने वाला है, महाराष्ट्र की राजनीति में बहुत बड़ा भूकंप होने वाला है। मग ते नक्की ऑपरेशन टायगर होईल का ऑपरेशन तुतारी होईल का काय होईल हे योग्य वेळ आल्यानंतर मी सांगेन। कारण काय की राजकारणामध्ये परफेक्ट टायमिंगला खूप महत्त्व असतं
तर योग्य वेळ आल्यानंतर आम्ही आपल्याला नक्कीच सांगू की काय काय होणार आहे आणि कोण कोण येणार आहे. ऑपरेशन तुतारी बरोबरच ऑपरेशन टायगरचा मुद्दाही वाघमारेंनी पुन्हा चर्चेत आणला खरा, मात्र त्यांच्याच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी यावर मौन बाळगणं पसंत केलं. तर ठाकरे सेनेच्या नेत्यांनी चक्क वाघमारेंच्या पक्षातल्या सिनियरिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी हे सांगून केले जात नाहीत. आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब जे आहेत त्यांचा विशेष गुण असा आहे की योग्य वेळेला योग्य निर्णय घेणे. म्हणून कोणतं ऑपरेशन कधी करायचं, स्वतः त्यांना डॉक्टरकीची पदवी मिळालेली, ते असे ऑपरेशन करायला ते माहीर आहेत आणि ते आता ती वेळ मला वाटतं जवळ आलेली आहे. तर ज्योती वाघमारे काही फार मोठ्या नेत्या आहेत असं समजायची गरज नाही. अशा वावड्या मागच्या 2 वर्षापासून जशा निवडणुकीचे निकाल लागले तसे चालू आहेत आणि मला वाटत नाही की असं कोणतंही ऑपरेशन होऊ शकेल. एकदा झालं याच्यानंतर असे कोणत्याही गोष्टी होणं इम्पॉसिबल. मित्रपक्षांमध्ये होत असलेल्या या घडामोडींवर दरवेळी बोलायची गरज नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. मला असं वाटतं की आता ही कुठली ती स्टेजच नाही की मी कमेंट करावं. त्यांचं आपापसात ते कोणी काय बोललं असेल तर मला असं वाटतं शेवटी कसं आहे की समजा सुनेत्राताई पवारांचं काही मत असेल, वरिष्ठ नेत्यांचं काही मत असेल तर ते आमच्याशी चर्चा करतील. आता प्रत्येक गोष्टीवर आम्ही प्रतिक्रिया दिली पाहिजे असं काही त्याचं कारण नाही. एकीकडे विलिनीकरण आणि ऑपरेशनच्या चर्चा रंगत असताना रायगडच्या एका कार्यक्रमानं महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात मोडणाऱ्या माणगाव तालुक्यात हा कार्यक्रम झाला. पक्षाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांच्या सत्कार सोहळ्यात व्यासपीठावरील बॅनर चर्चेचा विषय ठरला. बॅनरवर सुनील तटकरे, आदिती तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे तसंच स्थानिक नेत्यांचे फोटो होते. मात्र दिवंगत नेते अजित पवार, पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांचे फोटो मात्र गायब होते. तटकरेंनी प्रोटोकॉल मोडल्याचं अधोरेखित करत पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली. ज्यांच्या नेतृत्वावर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यांचाच फोटो हटवला जातोय. हे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता कधीही सहन करणार नाही. राष्ट्रवादीच्या दैवतांना डावलून स्वतः देव बनण्याचा कोणी प्रयत्न करू नये. महाराष्ट्र हे सहन करणार नाही, असं लिहित मिटकरेंनी तटकरेंना थेट इशाराच दिला. तर या बॅनरचं निमित्त करून ठाकरे सेनेच्या नेत्यांनी तटकरेंवर हल्लाबोल करण्याची संधी सोडली नाही. सुनील तटकरे आता ह्या वहिनींना मानतात का नाही मानतात हा प्रश्न तर महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहेच ना. ते भारतीय जनता पार्टीला मानणार आहेत, ते सुनेत्रा वहिनींना मानतील असं मलाही नाही वाटत. शेवटी ते भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर त्यांचं सगळं कामकाज चालू आहे हे स्पष्ट दिसतं. राष्ट्रवादीचं विलिनीकरण होईल का? ऑपरेशन टायगर होणार की ऑपरेशन तुतारी की आणखी काही? या प्रश्नांपेक्षा जगभरात युद्धजन्य परिस्थितीमुळे टंचाई आणि महागाईचा भडका उडण्याची भीती आहे. अशावेळी नेते मंडळींनी वैयक्तिक हेवेदावे आणि आरोप बाजूला ठेवून समस्या सोडवण्यासाठी पुढे यावं, इतकीच राज्याच्या जनतेची माफक अपेक्षा. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.